पालक मित्र हो, या 5 पैकी 3 जरी लक्षणं तुमच्या लेकरांमध्ये दिसत असतील तर समजून जा की तुमची लेकरं तुमच्यापासून डिस्कनेक्ट होत आहेत, तुमच्यापासून दूर जात आहेत. पालकांसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. आत्ताच सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. एकटं राहायला आवडणं. पूर्वी तुम्हाला रेग ना रेग सांगणारं मूल जेव्हा एकटंच दरवाजा लावून कुठेतरी बसतं, आधी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणारं मूल जेव्हा काहीच बोलत नाही, एकटं राहायला लागतं, तेव्हा समजून जा की त्याची तुमच्यापासून डिस्कनेक्ट होण्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. 2, मोबाईल शिवाय चिडचिड. जेव्हा मूल मोबाईल बघत असतं आणि तुम्ही त्यांचा मोबाईल काढून घेता, तेव्हा मुलं तुमच्या अंगावरती येतात, प्रचंड रागवतात, चिडचिडपणा करतात, आक्रस्ताळी होतात. तेव्हा समजून जा की तुमची मुलं तुम्हाला शत्रू तर मोबाईलला जवळचा मित्र मानायला लागलेली आहेत. 3, गोष्टी लपवायला सुरुवात. जेव्हा तुमची मुलं तुमच्यापासून मोबाईल, त्यांचे मित्र मैत्रिणी किंवा काही सवयी लपवून ठेवायला लागतात, तुमच्याशी शेअर करत नाहीत, त्यांना आपलं काही प्रायव्हेट ठेवावंसं वाटतं, तो वयापरत्वे येणारा एक जरी भाग असला तरी सुद्धा त्याचा एक अर्थ असाही होतो की मुलांचा पहिल्यासारखा आपल्या पालकांवरती विश्वास राहिलेला नाही. विश्वासानं एखादी गोष्ट शेअर करावी असं मुलांनाच वाटत नाही. 4, संवाद कमी होणं. मुलं जेव्हा तुमच्याशी कामापुरतच बोलायला लागतात, काहीही विचारलं तरी हो, नाही, माहित नाही अशा स्वरूपातच उत्तरं देतात, तेव्हा हे समजून जा की पालक म्हणजे मुलांना एक प्रकारची कटकट वाटायला लागलेले आहेत. 5, आई वडिलांसोबत वेळ घालवण्याची इच्छाच कमी होणं. जेव्हा मुलं स्क्रीन समोर, टीव्ही समोर, मोबाईल समोर तासन तास बसतायत, पण आई वडिलांसोबत 15-20 मिनिटं घालवणंही त्यांना जर जीवावरती येत असेल तर पालकांनी सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मुलं तुमच्यापासून दूर जात नाहीयेत, तर पालक म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला कुठेतरी कमी पडतोय का, हाही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. हा विषय महत्वाचा वाटत असेल तर अधिकाधिक पालकांपर्यंत शेअर करा आणि आपली मुलं आपल्यापासून डिस्कनेक्ट न होता आपल्याशी अधिक अटॅच व्हावीत असं वाटत असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 जरूर लिहा. थँक्यू.